राहुरी नगर परिषदेसमोर उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती ढासळली। वारसा हक्काची नोकरी मिळवण्यासाठी 2 महिलांनी आपल्या कुटुंबासह राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। उपोषणाला 5वा दिवस होऊन गेलाय। नगर परिषद प्रशासनाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही आणि महिलांची प्रकृती चिंताजनक होती आहे। त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सफाई कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तानसेन बिवाल यांनी दिलाय। दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय की राहुरी नगर परिषदेमध्ये सफाई कामगार पदावर कार्यरत असलेले कर्मचारी कैलास श्याम आमिर बिवाल यांचा सन 1984 मध्ये सेवा काळात मृत्यू झाला होता। त्यांच्या रिक्त जागेवर त्यांच्या पात्र वारसदार पत्नी श्रीमती शीला श्याम बिवाल यांनी आपल्या कुटुंबातील जवळच्या नातेवाईक आणि अंतिम नामनिर्देशित सून सौ ज्योती मनीष सोलंकी हिला वारस हक्कानं नोकरी मिळण्याकरता सर्व आवश्यक कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता कार्यालयाकडे केलेली आहे। परंतु नगर परिषद प्रशासनाकडून या प्रकरणात हेतू परस्पर टाळाटाळ केली जाते। 2 महिन्यापूर्वी सदर नियुक्ती आदेश तयार झालेला असताना त्यावर जावक क्रमांक आणि दिनांक न टाकता तो केवळ त्या पीडित कुटुंबाला दाखवण्यात आला आणि फोटो काढून घ्या असं सांगितलं गेलं। आर्थिक मागणी पूर्ण न झाल्यामुळे हा अधिकृत नियुक्ती आदेश अद्याप प्रलंबित ठेवण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला। अत्यंत संतापजनक बाब म्हणजे एकीकडे मूळ सफाई कामगाराच्या पात्र वारसाला नोकरी नाकारली जात असताना दुसरीकडे राहुरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांनी स्वतःच्या पदाचा बेकायदेशीररित्या दुरुपयोग केला। त्यांचे स्वतःचे वडील हे नगर परिषदेत मजूर या पदावर कार्यरत होते। लाड पागे समितीचं धोरण हे मजुरांना लागू नसतानाही नगराध्यक्षांनी अधिकाराचा गैरवापर करून आपल्या मजूर असलेल्या वडिलांना कागदोपत्री सफाई कामगार संबोधित केलं आणि लाड पागे समितीच्या धोरणाची सरळ पायमल्ली करत वारसा हक्कानं बेकायदेशीर नोकरी लाटली। खऱ्या सफाई कामगाराच्या हक्कावर दोरडा टाकून हा प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि प्रशासकीय गैरप्रकार राजुरूसपणे सुरू आहे। नगर परिषद कारभाराविरोधात पीडित कुटुंबानं 14 ऑगस्ट 2026 पासून राहुरी नगर परिषद कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केलं। उपोषणाला 5 दिवस उलटून गेले। उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे। उपोषणकर्त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला केवळ नगर परिषद प्रशासन, मुख्याधिकारी आणि संबंधित नगराध्यक्ष जबाबदार असतील। ज्योती मनीष सोलंकी यांना तात्काळ अधिकृत नियुक्ती आदेश न मिळाल्यास जिल्ह्यातील विविध विभागातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं 21 ऑगस्ट 2026 रोजी झाडू आंदोलन, 24 ऑगस्ट रोजी कचरा व मैला फेक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। दीपक साळवेसह योगेश पवार, न्यूज 14 राहुरी। विभागीय समितीच्या शासन मान्य धोरणानुसार वारसाची हक्काची नोकरी मागण्याकरिता गेल्या 6 दिवसापासून आमरण उपोषण चालू आहे। या नगरपालिका प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही। ज्यांनी उपोषण चालू केलं त्या व्यक्ती, ते महिला आज मरणास्तव आणि यांची प्रकृती एकदमच घालवली आहे। संबंधित दुसरे कुटुंबाचे उपोषण करणारे व्यक्ती, त्यांचं 350 शुगर झालेला आहे, परंतु मुख्य अधिकारी नगरपालिका प्रशासन जाणून बुजून वारस हक्काची नोकरी देत नाही। ही सर्व बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे। तसेच मागे संबंधित नगरपालिका नगराध्यक्ष यांचे वडील कोणत्याही सफाई कामगार पदावर किंवा त्यांनी सफाईचं काम न करता त्यांना सफाई कामगारची ऑर्डर देण्यात आली, परंतु त्यांच्या सर्व्हिस बुकला, त्यांच्या सेवा पुस्तकाला त्यांचं मजूर म्हणून सेवा पुस्तकाला नोंद होती, परंतु खाडाखोड करून यांनी अशी वारस हक्काची नोकरी घेतलेली आहे। तरी मी आता या आपल्या संघटनेच्या माध्यमातून, भीम आर्मीच्या माध्यमातून एक आवाहन करू इच्छितो। शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी परंतु यांना वारस हक्काची नोकरी मिळाली नाही तर इथं झाडू आंदोलन होणार आहे आणि जिल्ह्यातले विविध संघटनेचे व विविध समाजाचे सर्व नागरिक, सफाई कामगार झाडू घेऊन इथं उपस्थित राहणार आहे। तसेच सोमवारी 24 तारखेला या नगरपालिकेवर मैला आणि कचरा या दोन्ही मिळून आम्ही या नगरपालिकेवर कचरा आणि मैला टाकून जाहीर निषेध करणार आहे, याची नोंद घ्यावी।